नमस्कार मित्रांनो, ऑप्शन सेलिंग अक्षयमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण लेटेंट व्ह्यूचा एक स्टॉक आपल्या रडारवरती आला, आपल्या स्कॅनरवरती आलेला आहे मित्रांनो. ओके, याचा मी सर्व गोष्टी तुम्हाला ॲनालिसिस करून दाखवणार आहे बाबा. असं काही नाही बाबा आपण कुठेही रँडमली एंट्री घेतो. ओके, पूर्णपणे आपण टेक्निकल ॲनालिसिस करूनच आपण यामध्ये एंट्री घ्यायची आहे. ओके, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करणार. त्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये बाय करायचं की नाही तुमची मर्जी असणार मित्रांनो. तुमचा ॲडवायझरी फायनान्शियल कोण ॲडवायझरी असेल तर त्याला विचारून मी स्टॉक तुम्ही बाय करू शकता. ओके, आपण सुरुवात करूयात की आपण या स्टॉक मध्ये एंट्री का करत आहोत. ओके, याचा मागचा रिझन काय मित्रांनो. ओके, चला आपण सुरुवात करूया आपण ॲनालिसिस करायला. ओके, तुम्ही इथं बघू शकतात की हा एक ट्रेंड लाईन होता. ओके, ॲप साईडचा, आणि याचा लाईफ टाईम हाय बघू शकतात की लेटेंट व्ह्यूचा 760 रुपयाचा याचा लाईफ टाईम हाय होता. आणि तो कधी केला होता, तुम्ही बघू शकतात की जेव्हा मार्केटमध्ये आयपीओ आला तेव्हाचा हाय आहे, म्हणजे ऑलमोस्ट 2021 चा हाय आहे. ओके, आणि त्याचा ब्रेकआउट आपल्या इथं बघू शकतो. त्या ट्रेंड लाईनला आपण ट्रेंड लाईन टाकलो तर ट्रेंड लाईनचा आपल्याला ब्रेकआउट भेटला आणि एक बिग कन्सोलिडेशन नंतर हा ब्रेकआउट भेटलेला. ओके, तुम्ही असं नाही की बाबा हा पुन्हा एक राउंडिंग बॉटम होऊन सुद्धा इथं असं डायरेक्ट गेलं, पण इथं येऊन पुन्हा काय केलं, एक रेजिस्टन्स फेस केला. तुम्ही इथं बघू शकतात की इथे एक रेजिस्टन्स फेस केला. ओके, इथं रेजिस्टन्स फेस केल्यानंतर पुन्हा खाली आला आणि इथं काय केलं, टाइमपास केला मार्केटने. टाइमपास करून इथं परत एक चांगला ब्रेकआउट भेटला, एक 15 ते 20% ब्रे अपमूव भेटला ब्रेकआउट नंतर. ओके, आणि त्याच्यानंतर काय झालं मित्रांनो, जर जर स्मार्ट कन्सेप्ट लोक असेल तर त्यांनी काय करतात, थोडंसं इथं 15-20% भेटायचं ते प्रॉफिट बुकिंग करतात. ते प्रॉफिट बुकिंग केल्यानंतर काय होतं मित्रांनो, पुन्हा जो रजिस्टन्स होता, रजिस्टन्स बिकम सपोर्ट होतो. जो रजिस्टन्सला ब्रेक केला तो पुन्हा जो काय करतो, सपोर्टचं काम करतो मित्रांनो. ओके, आणि तुम्ही इथं बघू शकता की तिथनं परत प्रॉफिट बुकिंग केल्यानंतर ऑलमोस्ट तो 13-14% खाली आलाय. आणि इथं प्रॉफिट बुकिंग केलं पुन्हा काय करतात, तेच जे बिग ट्रेडर्स असतात किंवा ज्यांना मार्केटचा अनुभव असतो ते काय करतात, रिटेस्टला पुन्हा बाय करतात. तिथे कोणते तरी कॅन्डलस्टिक पॅटर्न बनत आहे का ते चेक करतात. ओके, आणि तुम्ही इथं बघू शकतात की इथे एक चांगलं हॅमर किंवा याला डोजी बी म्हणू शकतात की प्रॉपर हॅमर झाल्याने हा डोजी झालेला आहे. अजून आता चालू मार्केट 2:30 वाजलाय, थोडंसं अजून मार्केट क्लोजिंगच्या वरती, म्हणजे अजून दीड तासाचं मार्केट चालू आहे. तर थोडंसं वरती झालं तर पुरेपूर एकदम हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न बनून जातो. हा पूर्णपणे हा कॅन्डल तुम्हाला दिसतो का, हा बाईंग सिग्नल देत आहे कुठे ना तरी कुठे. ओके, इथे स्मार्ट ट्रेडर एंट्री करत आहेत मित्रांनो. हा रिटेस्टचा पुरेपूर आपल्याला फायदा घ्यायचा. तुम्हाला फ्रेश ब्रेकआउट इथं 550च्या वरती भेटणार आहे पूर्ण. ओके, त्यामुळे आपल्याला इथनं तुम्ही बघू शकता की आपला अर्ली एंट्री आपण इथं घेत आहोत. 484च्या वरती आपल्याला एंट्री घ्यायचं मित्रांनो. तोपर्यंत आपला एक टार्गेट भेटून जातो, एक 12 ते 13%चा. इथं जर फ्रेश ब्रेकआउट भेटला तर तुम्ही लाईफ टाइम हाईचा टार्गेट ठेवू शकता मित्रांनो. येणाऱ्या दिवसामध्ये खूप चांगले यामध्ये रिटर्न्स भेटू शकते लेटेंट व्ह्यू मध्ये. हे तुमच्या वॉच लिस्ट मध्ये ऍड करा. जर तुम्हाला याचं टेक्निकल अनालिसिस तुम्ही स्वतः करा. तुमचा जो कोण ट्रेडर असेल तर त्याच्याकडनं तुम्ही हे सर्व गोष्टी अनालिसिस करू शकतात, किंवा तुमचं फायनान्शियल ॲडवायझर कोण असेल तर त्याच्याकडे सर्व गोष्टी अनालिसिस करू शकतात. ओके, मी एवढं सांगू शकतो की हा स्टॉक तुम्ही जर इथूनच बाईंग करत असेल तर खूप गुड आहे, बेटर आहे. तुम्ही इथनं 484च्या वरती तुम्ही एंट्री घेऊ शकता. स्टॉप लॉस या कॅन्डलचा लो ठेवू शकतात, 460चा किंवा 470चा ठेवू शकतात. जर खूपच लॉंग टर्म ट्रेडर असेल तर त्यांनी 450चा वगैरे स्टॉप लॉस ठेवू शकतात. ओके, खूप चांगला स्टॉक आहे. कारण याचा रिझन तुम्हाला सांगतो. आता तुम्ही बघू शकता की हा पूर्ण एक राउंडिंग बॉटम झाला. ओके, आणि परत हा कप आणि हँडल पॅटर्न झाला. पूर्णपणे हा कुठंतरी एक चांगला बुलिश सिग्नल आहे मित्रांनो. येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही टार्गेट बघू शकतात की इथनं आपण टार्गेट जर काढलं तर आपण एक ऑलमोस्ट 250 ते 300 पॉईंटचा येणाऱ्या दिवसामध्ये हे स्टॉक लेटेंट व्ह्यू तुम्हाला एक चांगला प्रॉफिट देऊ शकतो. याच्यामध्ये नक्कीच तुम्ही बाईंगचा विचार करू शकता. आपण कोणत्याही इथं बाईंगचा रिकमेंड करत नाहीये. तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून तुम्ही हे स्टॉक बाय करू शकतात. ओके, माझ्या एक्सपिरियन्सनुसार हा एक माझ्या स्कॅनरवरती हा स्टॉक आलेला आहे. आणि एकदम पूर्णपणे स्कॅनरवर आला तर असं नाही मित्रांनो की आपण डायरेक्ट ट्रेड करतो. ओके, किंवा डायरेक्ट आपण बाय करतो. आपण त्याचा पूर्णपणे टेक्निकल अनालिसिस करतो, चार्ट काय सांगतो. ओके, चार्ट बुलिश आहे का, बेरिश आहे का, हे सर्व गोष्टी आपण पाहूनच आपण त्यामध्ये बाय करतो. ओके, आपण थोडंसं काय करतो, आपण बॉटमला बाय करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो, कारण आपल्याला ऑलरेडी डिस्काउंट. आता तुम्ही जर समजत असेल तर मला ब्रेकआउटला एंट्री करायचं आहे, तुम्ही जर 550च्या वरती एंट्री करायचं, तुमचा ऑलमोस्ट इथं जर तुम्ही एक 13%चा प्रॉफिट मिस होतो. जर तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथं खाली बाय करू शकता. जर तुम्ही ब्रेकआउट ट्रेडर असेल तर तुम्ही इथं बाय करू शकता, कारण इथं आले की थोडंसं प्रॉफिट बुकिंग होऊ शकतो, तुमचं पोझिशन इथं अडकू शकतो किंवा नाही तर वरती जाऊ शकतो, काही होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण अर्ली एंट्रीमध्ये जास्त फोकस करतो आणि
सपोर्टच्या लेवलला आलं की आपण बाय करू शकतो. हा पूर्णपणे कुठे ना कुठे एक बुलिश सिग्नल देत आहे मित्रांनो. इथे एक हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न आता सध्या बनायला तयार झालेला आहे. हे आपलं सर्व बाय प्रॅक्टिसमुळेच आपल्याला येणार आहे मित्रांनो. हे सर्व गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ओके, एवढंच सिंपल टेक्निक आणायचं, जास्त जे कॉम्प्लिमेंट केले नाही मित्रांनो. आपला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.